आपण आता पोहोचलेलो आहोत दांडी बीच आणि इकडे आपल्या मित्राचं हॉटेल आहे आणि तिकडेच तो स्कुबा डायव्हिंग वगैरे सगळं करून देत. पॅरासिलिंग जे इथे येतात नॉर्मल पॅकेज कधी पण तुम्ही आता इथे कॉम्पिटिशनमुळे तो रेट आहे तर तुम्ही 700-800च्या पॅकेजच्या भानगडीत पडू नका. मिनिमम प्रीमियम पॅकेज घ्यायची प्रयत्न करा कारण की मिनिमम प्रीमियम पॅकेज आपला चालू होतो 1300, 1400, 1500, 1700, 1800 असे प्रीमियम पॅकेज असते. त्याच्यामध्ये प्रॉपर सर्व्हिस पण भेटते. मजा आली. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कुकूज ब्लॉग. आणि आता अभिराज रेडी झाला आहे आणि इथं रेडी झालं आहे. आम्ही चाललो आहे टुवर्ड्स आता मालवण. इथं बॅग पुढे घे भाई, बसणार कसं मी? ते मला ते मी घालतो बॅग. तर मग आम्ही आता मालवणला चाललो आहे कारण की आता अभिराज एवढा मेहनत करून आला आहे पुण्यावरनं, तर मग त्याला स्कुबा डायव्हिंग वगैरे वॉटर स्पोर्ट्स बनतोय. तर मग आपल्या मित्राचंच आहे, त्याचं पण प्रमोशन होईल मित्राचं. आणि अभिराजला पण काय बोलतात ते स्कुबा डायव्हिंग आणि वॉटर स्पोर्ट्सचा एक्सपिरियन्स करायला भेटेल. सो लेट्स गो, जाऊया मालवणला. आणि आपल्या आसऱ्यावरनं मालवण आहे फक्त 15 किलोमीटर नाही 16 किलोमीटर. त्यामध्ये पोचून पण जातो आणि बाकीचे आपले हिडन स्पॉट्स आहेत थोडे, ते पण त्याला दाखवतो काय काय कुठे कसं आहे. तर मग आजचा दिवस छान होणार आहे आणि तुम्हाला ब्लॉग पण आवडणार आहे. सो स्टे ट्यून्ड. आपण आलेलो आहोत आता मालवणमध्ये हॉपर अडीचा ब्रिज. राईट आपण आलो धक्क्यावरतीने समोर किल्ला महाराजांचा सिंधुदुर्ग किल्ला. हे आलो आपण आता मालवण बीचवरती आणि समोर आपला मालवण किल्ला आहे. लेफ्टने हां. तर मग आपण आता पोचलेलो आहोत दांडी बीच आणि इकडे आपल्या मित्राचं हॉटेल आहे आणि तिकडेच तो स्कुबा डायव्हिंग वगैरे सगळं करून देतो. तर मग त्याच्याकडे जाऊया आधी, तुम्हाला दाखवू देतं कसं काय आहे. आपला मित्राचा आहे, ऐरोलीचाच आहे आणि तो आता माझ्यासारखं गावी शिफ्ट झाला आहे. सो लेट्स गो, दाखवतो तुम्हाला. तर मग हे बघा असं आपलं मित्राचं रिसॉर्ट आहे. तर मग मस्त आता डेव्हलप केलं त्याने. इकडे रूम्स आहेत, 4 रूम्स आहेत त्याचे. आणि बघायला गेलं तर बीचच्या समोर आहे, सगळी सोय करून देत होतो आणि छान तुम्हाला डायरेक्ट एक्सेस भेटतो बीचच्या बाहेरून. आणि इकडे त्याने रेन डान्स वगैरे पण ठेवला आणि चेंजिंग रूम पण आहे, चेंजिंग रूम वगैरे पण मिळतात आणि ऑलमोस्ट त्याचीच प्रॉपर्टी आहे सगळी. आणि इकडे आहे कुशल. मग हे बघा हा बोर्ड आहे कुशलचा आणि हा बघा कुशल इकडे आहे. तर मग आपला मित्राचा ऐरोलीवरनं माझ्यासारखं गावी शिफ्ट झाला आणि इकडे एकदम चांगला धंदा चालू आहे आता. बाकी आतमध्ये आपले 4 रूम्स आहेत ना कुशल? 4 रूम आहेत आणि तुम्हाला चेंजिंग वगैरे सगळं बनणार आहे. बाकी डेव्हलपमेंट खूप मस्त आहे. लास्ट टाइम आलेलो त्यापेक्षा आता खूप छान झालं आहे त्याने. सेटअप खूप चांगला करतं आणि रेस्टॉरंट करणारे रुफटॉप रेस्टॉरंट चालू आहे. रुफटॉपचं रेस्टॉरंट आहे, काम सुरू होणार आहे. ओके. इन फ्युचर तुम्हाला एकाच ठिकाणी सगळ्या मिळून जाणार. आणि चेंजिंग रूम पण आहे आणि डायरेक्ट समोर बघितलं तर आपलं दांडी बीच आणि इकडनं डायरेक्ट आपलं ॲक्सेस आहे आपल्या वॉटर स्पोर्ट्सचा आणि बीचचा पण. तर मग एकाच ठिकाणी तुम्हाला सगळं भेटून जाईल. याचा लिंक आणि आपले नंबर आणि याचं लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. तुम्हाला हवं तेव्हा कॉल करा मालवणला आला तर, किंवा माझ्या हॉटेलवरती आला तर मी डायरेक्ट तुम्हाला याचाच नंबर देणार 100%. आणि खूप चांगली सर्व्हिस मिळते कारण की मी 2-3 पाठवलं याच्याकडे. तर मग त्यांचा रिस्पॉन्स एवढा मस्त आला आहे ना की डायरेक्ट आपल्याला VIP ट्रीटमेंट भेटते मला. तर मग थँक्यू सो मच. लास्ट टाईम सगळ्यांना चांगलं गाईड केलंस. आणि आता अभिराज पण आहे, तर मग अभिराजला पण आता आपल्याला स्कुबा डायव्हिंग आणि पॅरासिलिंग आणि छोटे मोठे अजून 2-3 असतील काहीतरी, ते बघू आता. वॉटर स्पोर्ट्स आहेत ना, काय काय असतं आपलं वॉटर स्पोर्ट्समध्ये? राईड, बंपर राईड, स्कुबा डायव्हिंग एक
आणि पॅरासिलिंग पॅरासिलिंग लोक असतं. जे इथे येतात नॉर्मल पॅकेज कधी पण तुम्ही आता इथे कॉम्पिटिशनमुळे तो रेट आहे तर तुम्ही 700-800च्या पॅकेजच्या भानगडीत पडू नका. मिनिमम प्रीमियम पॅकेज घ्यायची प्रयत्न करा कारण की मिनिमम प्रीमियम पॅकेज आपला चालू होतो 1300, 1400, 1500, 1700, 1800 असे प्रीमियम पॅकेजेस असते. त्याच्यामध्ये प्रॉपर सर्व्हिस पण भेटते, गाईडची ट्रीटमेंट व्यवस्थित भेटते, तुम्हाला अंडर वॉटर टायमिंग भेटतो, ड्युरेशन भेटतो. आणि हे नॉर्मल पॅकेजमध्ये नॉर्मल कॅमेरेज असतात 4-5 हजारवाले SJ कॅम. प्रीमियम पॅकेजमध्ये आपण तुम्हाला GoPro 12, 11 हे ॲडिशनल असतात त्या पॅकेजमध्ये. तुम्हाला व्हिडिओ क्लिअरिटी आधीच बेटर असते कारण की नॉर्मल पॅकेजचे तुम्ही व्हिडिओ स्टेटसला वगैरे तेवढे खास वाटत नाही लावायला. तुम्ही कोणाला इतर पर्सनला दाखवलं तर ओके ओके म्हणून बोलणार. पण तुम्ही 4K क्वालिटीमध्ये प्रीमियम पॅकेज घेतला तुम्हाला व्हिडिओ क्वालिटी ॲक्च्युली सगळ्यात बेटर असणार. ती बेस्ट म्हणजे पार्ट असणार तुमचं. ते मेमरीज पण बेस्ट राहणार आणि तुमचं फुटेज पण क्लिअर येणार त्याच्यामध्ये. अदर थिंग पॅरासेलिंगमध्ये पण पॅरासेलिंगचा जो डीप वगैरे असतो तो त्या पॅकेजमध्ये इन्क्लूड असतो. पॅरासेलिंगचा टाईम वगैरे जरा जास्ती असतो. असं नाही की नॉर्मल पॅकेजमध्ये असं उडवलं आणि असं खाली आणलं लगेच 10-15 सेकंडमध्ये. तुम्ही बेस्ट पार्ट Proper time भेटतो तुम्ही आपल्याला. थोडाफार पैसे खर्च करून जरा चांगला पॅकेज घ्या आणि डायरेक्ट ओनरला भेटा. तर कसं तुम्ही मिडल मॅनला पर्सनला भेटला तर तुमचे नॉर्मल पॅकेजमध्येच तुमची हे होणार आणि मध्ये कमिशन पण Yes, होणार yes, आपलं. yes. त्याच्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही आता वन टाईम येता मालवणला तर मग चांगला एक्सपिरियन्स तुम्हाला हवा असेल तर मग थोडं चांगलं पॅकेज घ्या. आणि चांगलं पॅकेज पण एवढं काही एक्सपेन्सिव्ह नाही आहे. एक आपलं किती 1300-1400 पर्यंत 1400 पर्यंत चालू तुमचं होतं. कॅपॅसिटी असणार. वरती अजून पण आहेत पॅकेजेस. बेस्ट आहे. तसं जितकं चांगलं पॅकेज येईल तेवढं तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स भेटतो. आणि चांगलं तुम्हाला आता तुम्ही येता मालवण फिरायला तर तुम्हाला स्कॅम होऊ नये म्हणून डायरेक्ट ओनरशी आपण डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचा आणि तिकडनं डायरेक्ट गायडन्स घेऊन आपले बाकीचे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करायचे. बाकी आता जाऊया बघू अभिराजला कसा एक्सपिरियन्स भेटतं. सो लेट्स गो. कारण की मी पण माझा GoPro आणला तर आणि मला कुशलचं खूप टाईम झालं की मला त्याचं कवर करायचं होतं रिसॉर्टाने. तर मग या अभिराजच्यामुळे मला ते पण टाईम भेटला. आणि समोर बघू शकता आपला मालवण किल्ला इकडनंच दिसतोय बघा किती क्लिअर. सो लेट्स गो जाऊया. मी पण येतो तुझ्यासोबत. तर मग आता कुशलने आपल्याला सजेस्ट केलं तर धर्मेश दादा भेटला आपल्याला. तर आता इकडनं आपण चाललेलो आहोत स्कुबा डायव्हिंग. दादा पण मालवणचाच आहे ह्याच्यात. चला माझं घर आचरा आहे आपलं पारवाडी. पण आम्ही माझं मी हे चालू केलं आता होमस्टे चालू केलं. हां चल येते रे. चलो 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 आपली बोट रेडी आहे. तर मग आता बोटीमध्ये बसून स्कुबा डायव्हिंगला रेडी. चला जॅकेट घालायचं. मेन प्रोटेक्शन इम्पॉर्टंट आहे आपलं. तर मग लाईफ जॅकेट पण घालूया. तर मग तसं मला पोहायला येतं पण रिस्क नाही देणे का रे बाबा. मुलं आहे रे. ठीक आहे आता ओलं झालोच आहे तर मला आता पाण्यामध्ये उडी मारण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. चल तर मग आता स्कुबा डायव्हिंगवाला एकटाच आहे, मी नाही आहे. मी फक्त एन्जॉय करायला आलो आणि शूट करायला आलो. लेट्स गो. हा बघा हा किल्ला आहे आणि किल्ल्याच्या बॅक साईडला आपण स्कुबा डायव्हिंग करायला जातो. आणि बघा हा स्पॉट आहे इकडे स्कुबा डायव्हिंगचा. तर मग इकडे आता पूर्ण गेअरअप करून स्कुबा डायव्हिंग करायला पाठवते. एक नंबर मजा येते. मी खूप आधी केलेली पण एक्सपिरियन्स वेगळा आहे, खूप मजा येते. तर मग आता तोच एक्सपिरियन्स आता अभिराज घेणार आहे. तर मग आपण दुसऱ्या बोटीवरनं आता नवीन बोटीवरती म्हणजे मोठ्या बोटीवरती शिफ्ट झालो आहे. तर मग इकडे तर सगळं गेअरअप करून आपल्याला खाली पाठवते समुद्रामध्ये. आणि ॲक्च्युअलीमध्ये तिकडे बघा चालू आहे त्यांची स्कुबा डायव्हिंग.
तर मग आज वेदर पण हा एक थोडा डस्की वेदर होता, त्यामुळे असं सकाळी वाटलेलं की करायला भेटणार नाही, पण मोस्टली तरी आता भेटून जाईल करायला. हे बघा पाणी बघा, इकडनंच मासे दिसत आहेत रे. दिसले का डॉल्फिन? बा स्विमिंगची काय गरज नाही, ज्यांना स्विमिंग येते त्यांनी करू नका, ज्यांना येत नाही त्यांचा काहीच प्रॉब्लेम नाही. आपली बॉडी पोझिशन स्ट्रीमलाईन राहणार आहे, जसं आपण जमिनीवर पालखी झोपतो तसं पाय पूर्ण मागे सोडायचे, हातावरती राहणार आहे, हातपाय हलवायचे नाही. ओके. हा माझं नाव भूषण आहे, मी पॅरीडाईव्ह मास्टर आहे. हा शैलेश आहे. डब्बू आता प्रेमानंद, राज, ओके. हा मास्क आहे, मास्क आपल्या चेहऱ्यावर असा लागेल. मास्क लावल्यानंतर आपण नाकाने श्वास घेऊ शकत नाही. समजा घेतला तर गुदमरल्यासारखं होणार आणि सोडला तर इकडून हवा पास होणार नाही, पाणी आतमध्ये जाणार. लक्षात ठेवा, तोंडाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचं. जसं आपण स्ट्रॉने कोटूस पितो तसा दीर्घ श्वास घ्यायचा, तसा हळूवार सोडायचा. जोरात घेतला सोडला तुम्हाला दमल्यासारखं वाटणार आहे. ओके. नॉर्मल ब्रीथ करायचं आहे. ओके. हा माउथ पीस आहे, सेम बेसिडीला तुमच्या रेग्युलेटर लावलेला असतो, त्याला माउथ पीस असतं. माउथ पीसला हे 2 टीथ होल्डर आहेत. हे साईडच्या जॉमध्ये दाढेमध्ये घट्ट चावून पकडायचे आणि बाहेरची कॉलर आहे ती ओठ आणि हिरड्याने सील करायची. हे बघा, असं ओठाने पाऊट करून ठेवायच्या. नॉर्मल करायचं, एकदम जोरात ओढायचं नाही, जोरात सोडायचं नाही. नॉर्मल ब्रीथ करायचं, नॉर्मल सोडायचं. ओके. पाण्यात गेल्यानंतर आपण बोलू शकत नाही म्हणून सिग्नल असतात. कम्फर्टेबलसाठी ओके सिग्नल आहे. तुम्हाला तुमच्या डोळ्यांच्या समोर करायचं, वरती साईडला खाली करायचं नाही, समोर करायचं, जेणेकरून मागचा ड्रायव्हर जो कॅरी करून घेऊन जाणार आणि समोर व्हिडिओ शूटिंग वाला असेल त्याला पण दिसणार आहे. कम्फर्टेबलसाठी ओके सिग्नल आहे. काही प्रॉब्लेम असेल तर वरती येण्यासाठी अप सिग्नल करायचं आहे. चुकू नये, व्हिडिओ शूटिंग चालू असताना थम्सअप दाखवायचं नाही, व्हिडिओ शूटिंग कट होणार आहे. ओके. हा अप साईन आहे प्रॉब्लेमसाठी, वरती येण्यासाठी. बाकी व्हिडिओमध्ये तुम्ही असं 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 ओके असं काही पण करू शकता. ओके. तुमच्यावरती डिपेंड आहे. एकदा शिडीवरती उतरल्यानंतर BCD लावली जाईल. ब्रिदिंग कंटिन्युअसली कम्फर्टेबल झाल्यानंतरच आम्ही तुम्हाला पाण्यामध्ये घेऊन जाणार. त्याला टाईम लिमिट्स नाही. ओके. एक तिकडे गेल्यानंतर दगड आहे, दगडाला दोन्ही हाताने होल्ड करायचं आहे. असं होल्ड करायचं नाही, असं पकडायचं आहे, जेणेकरून तुम्ही स्टेबल राहणार. आणि एल्बोमध्ये थोडंसं बेंड व्हायचं आहे, पाय मागे सोडायचे, फक्त चेहरा पुढे बघायचा कॅमेऱ्याकडे. ओके. 1 ते 1.5 मिनिटाचं व्हिडिओ शूटिंग होणार आहे. त्याच्यानंतर कोरल रीफ फिरवून तुम्हाला बोटीवरती घेऊन येणार आहे. जेवढं तुम्ही लवकर कम्फर्टेबल व्हाल तेवढं तुमची स्कुबा डायव्हिंग ट्रिप एन्जॉयबल होणार आहे. ओके. आणि एकदा समजा तुम्ही उतरलात शिडीवरती, BCD लावलात, ब्रिदिंग करताय, घाबरलात, वरती आलात बोटवरती, रिफंड होत नाही किंवा अल्टरनेट दुसरा जात नाही. ओके. थँक्यू. असं काहीतरी थोडे गाईडलाईन्स होतं. आणि आहे सर आंबोळी चटणीची पार्टी चालू आहे. सराउंडिंग प्रेशरमुळे आपल्या कानाच्या पडद्यांवरती प्रेशर येते. आम्ही काय करायचं आहे, तोंडाने मग सकाळ खाऊन येईल आंबोळी चटणी, औषध तेच केलं. नोज पिंच करायचं आहे, नाकापाशी जेंटली फ्लो करायचं आहे, इयरड्रम सिक्वल होणार आहे. समजलं सर्वांना? काय करा, तोंडाने श्वास घ्या बघा, ब्रीथ होल्ड करा, नोज पिंच करा, नाक दाबा, नाकामध्ये श्वास सोडा. कानाला काय डिस्टर्ब होतंय त्यालाच इक्वलायझेशन म्हणतात. सरफेसला आता एकदाच होणार आहे, प्रेशर आल्यावरतीच होतं. थँक्यू. ओके. विराजला समजलं आहे सगळं आता, तर मग तो फॉलो करेल अशी. बघू आता कम्फर्टेबल होतो की नाही. आणि बाकी सगळे आपले स्कुबा डायव्हर्स पण सगळे प्रोफेशनल आहेत आपले, तर मग सगळे गावातलेच आहेत, तर मग चांगले सर्विस एकदम चांगली देतात आहे सर. आता ऐकू ना, तर बघतंय. तर मग तुझं नाव दादा? शाहीर. तुझं दादा? तर मग सगळे आपल्या मालवणचीच असतात. आणि लोकल बॉय मी पण आहे सर, लोकलच असं. आता 1 वर्ष झालं लोकल झालं आहे आता हे सरने. मी मालवण आपलं आचराकडे होतं. होय, आपली वर्षीवाडी. माझा होमस्टे आचरात. होय, पाडावी होमस्टे. आचरातले पाडावी असं. अभिराज झाला आहे गॅरअप.
थोड़ा बॉडी उतर गया है तेरा थोड़ा. बहुत उतर गया यार, जिम जाना पडेगा. आता नेक्स्ट राऊंड अभिराजचा. तर मग तो जाईल आतमध्ये आणि ह्याचा व्हिडिओ मी टाकीन आता यूट्यूबमध्ये. तर मग तो तुम्हाला दिसेल. माझा व्हिडिओ मी आला तर मी माझा पण टाकेन, पण आता मोस्टली तर त्याचाच टाकेन, कारण की मी तर जाणार नाही. तर मग तुम्हाला खालचा एक्सपिरियन्स अभिराजचा भेटणार आहे. तर मग त्यांना पण सांगतो लँडस्केपमध्ये या म्हणून, म्हणजे कसं आपल्याला टाकायला भेटेल. तर मग इकडे मला ते आता मासा दिसलेला, पण तो गेला कुठेतरी. आणि क्लिअर पाणी आहे, मस्त विजिबिलिटी मस्त भेटेल आतमध्ये आज. इकडे आलेला आहे आपला अभिराज. तर मग इकडेच नाव आणि सांग एक्सपिरियन्स कसा होता तुझा? भाई काय ते पाणी, काय ते झाडं, काय ते दगडं, काय ते मासे. मजा आली. कोणते कोणते मासे दिसले? निमो दिसला का? निमो नाही दिसला, पिवळे काळे ते पट्ट्यावाले दिसले. बेसिक वाले छोटे मोठे दुसरे नव्हते कुठले. ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता तुझा? कोरल वगैरे मस्त येतात. मजा आली. हो एकदम. ते हिरव्या झाडांना काय बोलतात? अलगी टाईपचं ती झाडं आहे. तर मग दादाने एकदम मस्त टूर दिलाय त्याला पाण्याखाली. तुझं नाव? उदय. वरती वगैरे चाललो, आतमध्ये खाली पाण्यावर जाऊन. मूर्ती बघितली का पाण्याखाली? मूर्ती त्या साईडला वाटतं, त्या साईड आहे का? दुसऱ्या स्पॉटला ती आता नेक्स्ट टाइम तो स्पॉट बघायला. चालेल. चल मग मस्त एक्सपिरियन्स झालं. आता स्कुबा डायव्हिंग झाली, आता याची पॅराग्लायडिंग बाकी आहे. तर मग ती झाल्यानंतर आपलं संपलं आणि आता आपण जाऊ त्याला घेऊन परत आचऱ्याला. तर मग मी जितक्या लोकांना पाठवलं आहे ना इकडे स्कुबा डायव्हिंगसाठी, सगळ्यांचा एक्सपिरियन्स खूप चांगलाच मिळाला. आणि आता मी स्वतःहून येऊन बघतोय तर मग अजून चांगलं वाटतं आहे मला. बाकी काहीतरी नेक्स्ट टाईम मी स्वतः जाईन, तर मग तेव्हा अजून मजा येईल. कारण की आता तर मूड नव्हतं जायचं, कारण की मी आता 3-4 वेळा करून झालं आहे माझं स्कुबा डायव्हिंग, पण इकडे अजून केलं नाही. तर मग आता या लोकांसोबत येऊन करेन. तर मग बघू. चलो येते दुसऱ्यांका घेऊन येते मी. काहीला आता व्हिडिओ बघतो मी. आता व्हिडिओ युट्यूब वरती बघा काय. बाकी आता दादाला आपण निरोप घेऊया आणि आपल्या दुसऱ्या कार्यक्रमाला जाऊया. मस्त सर्विस भेटली, एक नंबर मजा आली. आणि आता काय सीझन चालूच झालं, तर मे महिन्यापर्यंत आपलं सीझन चालू आहे. तर मग दादा बिझीच असणार आहे सगळे. आणि काय आता थोडाफार टाईम भेटतो झोपायला, तर झोपून घेते. आणि आता याची पॅराग्लायडिंग बाकी आहे, तर पॅराग्लायडिंग करून घेऊ आणि मग डायरेक्ट आचरायला घरी. जेवायला काय करायचं आता? मला दिसला नाही कुठल्या त्या कोपऱ्यात का? तर मग कधी पण आता तुम्ही आलात तर म्हणजे माझ्याकडे या पहिलं होमस्टेला, नंतर तुम्हाला पाठवू स्कुबा डायव्हिंग करायला इकडे मालवणमध्ये. तर मग आता तुझं नाव विसरलं? आशिष. तर मग आशिष दादाचा कॉन्टॅक्ट नंबर देईल किंवा मी कुशलचा देईन. कुशल इकडेच पाठवतो सगळ्यांना. तर मग कुशलकडे पाठवून तुम्ही इकडेच येणार, इकडे एक्सपिरियन्स एक नंबर भेटतात. बाकी निघूया आता. दादाला बाय बाय बोलू बाकीचं. टाटा. चल सी यू. निघूया आपण. चल बाई. नक्की पाडा होमस्टेला व्हिजिट करा. मध्ये तुम्हाला एक्स्ट्रा टाइम भेटणार आणि लॉंग हाईट भेटणार. फुल हाईट भेटणार, थोडं वेळ थांबवणार, खाली येणार, खाली येण्यावर ना डीप असतो 2 टाईप.
कमरेवढं पाहिजे, कमरेवढं पाण्यात घालणार, नंतर स्लायडिंग करणार. ते जो पाणी येते त्याचे लेडीज करू शकणार, जेंट्स बी करू शकणार, पण ते नॉर्मल आहे. दुसरं असतं बाउन्स, टप्पा बाउन्स पडणार, बाउन्स येणार, त्याच्यावर तेल पाणी येणार, सगळी होणार. त्याच्यात मजा आहे. त्या टाईम हाईट प्लस डी भेटणार 200 रुपयामध्ये. तुमचा जो पॅकेजवाला आहे ना, फक्त जाणार आणि येणार, 20 ते 25 सेकंदाचं राईड असणार. फक्त जाणार आणि लगेच येणार. आणि डबल गेलं तर 1 मिनिट भेटणार काय? डबल गेले तर नॉर्मल 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 का तुमचं पॅकेजवाला ते जर काय नाही तुमचं वगैरे ते नॉर्मल सिंगलचं टायमिंगमध्ये आणि डीप आहे त्याच्यामध्ये लिहिलं आहे ना लिहिलं नाही आहे ते. आकाश आलेलो आहोत आता मालवणला आणि आमचा नवीन दुल्हा बघा इकडे माझा एक्स मॅनेजर आहे तो. तर मग आम्ही असंच त्याला धावती भेट द्यायला आलो आणि त्याने आम्हाला जेवायलाच वाढलं डायरेक्ट. नको असताना जबरदस्ती जेवण बघा आमच्या कोकणी माणसाचा प्रेम. तसं आमचा मॅनेजर प्रेमळच आहे. तर आणि त्याचं पण लग्न झालं तर मग तो पण माझ्या क्लबमध्ये आता आला तर मग त्याला थोड्या दिवसाने कळेल क्लबमध्ये एंट्री केल्यावर कसं वाटतं ते. ह्याचा का ना छोटा आहे अजून. हा 20 वर्षाचाच आहे. वाटतंय का तुम्हाला? बघा कोण असेल तर भेटेल. 20 वर्षाची बालिका वधू. तर मग आता जेवतो आणि इकडनं जायचं आपल्याला परत आचऱ्याला. आणि आजचा दिवस थोडा मोठा आहे पण हा ब्लॉग मी 2 पार्टमध्ये करणार आहे कारण तर मग आता मालवणचा झाला आणि इकडनं आता देवगडचा दुसरा. तर मग थँक्यू फॉर द लंच. मस्त सात्विक जेवण आपलं कोकणी पद्धतीचं. तर मग या पाहुणा जेवायला.